जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडळ सोनाळे घोळगाव आयोजित आई गावदेवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रित गावदेवीचा हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केला। आई गावदेवी उत्सव पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते। या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी संपूर्ण गावामध्ये पालखी उत्सव मिरवणुकीसह मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला व काही उपस्थितांनी आपले मनोगत देखील आई गावदेवी यात्रे उत्सव निमित्त शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत। आमच्या सोनाळे घोळगावची परंपरा आहे की गेल्या 100 वर्षापासून गावदेवी यात्रा संपन्न होत असते। ते पूर्वीचे आमचे ज्येष्ठ नागरिक होऊन गेलेले आहेत, ते आनंद गृह पाडवे असतील, हरिभक्त सर्व भारत पाडवे असतील किंवा गावचे पोलीस पाटील जे आहेत बाजारात कुठे पाटील, यांच्या परंपरेपासून ही पालखी आमच्या सोनाळे गावात असते। ऍक्च्युली बघायला गेलं तर आमच्या गावदेवी मंदिर हे दिवाळीपाडा घोळगाव या ठिकाणी, पण ही परंपरा आहे। विठ्ठल मंदिर जो आहे सदैपाडा या ठिकाणी, या ठिकाणाहून सोनाळे गावाची पालखी निघत असते। आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडळाची स्थापना केलेली। हे सर्व या ठिकाणी अध्यक्ष आहेत, आता तहसीलदार आहेत, हे आमच्या गावचे पोलीस पाटील आहेत, हे आमचे आता उपसरपंच सध्या आहेत, हे माजी सदस्य आहेत। म्हणजे या गावातून सर्व प्रतिष्ठित लोक या जय भोलेनाथ ग्राम उत्सव मंडळामध्ये सहभागी झाले आणि 2022 ची स्थापना झाली। तेव्हापासून गावदेवीचा जो उत्सव आहे तो खूपच आनंदात उत्साहामध्ये पार पडला जातो। यामध्ये आमच्या गावातील लहान मुलांपासून तर वरिष्ठ जे वयस्कर लोक आहेत हे सगळे या ठिकाणी पालखीमध्ये सहभागी होत असतात। आता आपण बघितलेलं आहे की आम्ही 10 वाजता ही पालखी काढत असतो। ही पालखी घोळकार्या या ठिकाणी पोहोचायला आम्हाला कमीत कमी 3 ते 4 वाजता, म्हणजे संपूर्ण गाव अतिशय आनंदात उत्साहामध्ये नाचत गात या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो आणि सगळ्यांचं सहकार्य खूप उत्तम आहे। आमची सगळ्यांची इच्छा आहे की आमचं संपूर्ण सोनाळे घोळगाव एका छत्राखाली राहायला पाहिजे आणि सगळे एकोपाने राहिले पाहिजेत। गावदेवी चरणी आम्ही ही सगळ्या प्रार्थना करतो की आई आम्हाला सगळ्यांना चांगला आशीर्वाद देव आणि सगळ्यांना एकत्र राहण्याची, गावातील जे उत्सव आहेत ते आनंदामध्ये पार पाडण्याची शक्ती देव आणि गावातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतोय की सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभावं ही गावदेवीकडे आमची प्रार्थना आहे। आणि गावदेवीचं जे आमचं मंदिर आहे त्या मंदिराचं बांधकाम सुद्धा सुरू केलेलं आहे। निश्चितच ते मंदिर सुद्धा पुढल्या वर्षापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि जी आमची माता झाडाखाली सध्या आहे ती उत्तम मंदिरामध्ये तिची स्थापना व्हावी ही सुद्धा आमच्या इच्छा आहे आणि आईच्या आशीर्वादाने इच्छा सुद्धा पूर्ण होईल। सोनाळे गावाची यात्रा ही पालखी सोहळा हा चतुर्थीला असतो आणि त्या निमित्ताने आज आम्ही 10 वाजता पालखी काढलेली आहे आणि आम्हाला घोळकार्या देव इथं पोहोचण्यासाठी जवळ 3 ते 4 वाजता। हे गावदेवी मातेला एवढीच प्रार्थना करेल आमच्या गावात सर्व सुख समाधान आणि समृद्धीने नांदली पाहिजे आणि आमच्या गावात एकत्र राहायला पाहिजे हीच गावदेव चरणी प्रार्थना करतो। गावदेवीची यात्रा आमची सालाबादप्रमाणे याही वर्षी चांगल्या उत्सवाने साजरी होत आहे आणि ती विठ्ठल मंदिरापासून तर ते आमचे सोनाळे शंकर मंदिरापासून तर आपल्या गावदेवी मंदिरापर्यंत आणि घोळकार्यापर्यंत हा चांगल्या उत्सवामध्ये 3 ते 4 वाजेपर्यंत हा उत्सव चांगल्या पद्धतीमध्ये व्यवस्थित पार पडणार अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो। गावदेवी माते की जय, घोळकार्या की जय। सर्वप्रथम आज आमच्या गावची आई गावदेवीची जत्रा आहे, आम्ही जत्रा बोलतोय आणि खूप धूमधडाक्यामध्ये जत्रा सध्या चालू आहे। मी माझ्या तमाम ग्रामस्थांना, नागरिकांना, माझ्या आया बहिणींना यात्रेनिमित्ताने शुभेच्छा देतोय की त्यांनी सगळ्यांनी हा उत्सव जत्रा उत्साहात साजरी करावी आणि पूर्ण गाव याच्यामध्ये एकत्र यावं, गावाचं गाव पण टिकून राहावं हे आई गावदेवी चरणी प्रार्थना करतोय आणि पुन्हा एकदा माझ्या ग्रामस्थांना, माझ्या नागरिकांना, माझ्या आया बहिणींना शुभेच्छा देतोय। आज 2025 म्हणजे गावदेवी यात्रा साळाबाद प्रमाणे ग्रामदेवता आणि या ग्रामदेवतेचं यथोचित पूजन करून आता आपण बघितलं की पालखीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक वर्षी असंख्य संख्येने प्रत्येक जण, प्रत्येक घरातील आबावृद्ध या पालखीमध्ये सहभागी होतात आणि या ग्राम उत्सव म्हणून ही ग्रामदेवता आहे तिचा मनोमन चिंतन करून मनोभावे पूजा करून प्रत्येक जण उत्साहाने हा
गावदेवी उत्सव साजरा करतोय आणि याच्या पुढेही तसंच ती परंपरा चालू राहील आणि त्याचं एक स्थान तिथे टिकून राहील आणि या ग्रामदेवतेचं खूपच लोकांमध्ये एक निष्ठेचं स्थान आहे आणि ती निष्ठेचं स्थान असंच टिकून राहील, पुढच्या पिढीला पण त्याची प्रेरणा मिळावी म्हणून हे उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरी होतोय आणि संपूर्ण गावामध्ये आणि सर्व नागरिकांना आम्ही या ग्राम उत्सवाच्या आणि ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे 2025 ची यावर्षी आमची गावची जत्रा आहे। आई गावदेवीची जत्रा ही भरली जाते आणि सर्व ग्रामस्थ आमचे या जत्रेमध्ये आनंद लुटत असतात। सर्वात जास्त आनंद हा पालखीचा लुटत असतो। आपण बघितलं असेल, आता पालखी निघाली, पालखीमध्ये संपूर्ण गावातील जनता हे ग्रामस्थ या पालखीमध्ये सहभागी होऊन आनंद लुटतात। सर्व ग्रामस्थांना माझ्या वतीने गावदेवी जत्रेचे हार्दिक शुभेच्छा देतो। मी सर्वांना एकच विनंती करतो की या जत्रेचा आपण दरवर्षी जसा आनंद लुटतो, प्रत्येक वर्षी असंच सर्वांनी एकजुटीने आनंदात लुटीत राहा, एवढीच मी शुभेच्छा। धन्यवाद। गावदेवी मातेच्या चरणी एकच प्रार्थना करेन की सर्व गावाला तू गावदेवता आमच्या ग्रामदेवता आहे। ग्रामदेवता असल्या कारणाने आई गावदेवीची गावावर आशीर्वाद असतोय आणि असाच आशीर्वाद सर्व ग्रामस्थांवर आई गावदेवीचा राहू दे। सर्वांना सुखी आणि आनंदात ठेवू दे। या सोनाले गावाचा पूर्ण सोनाले गाव, या गावातील सर्व जनता अशीच आनंदात राहू दे आणि तुझ्या या जत्रेला असाच प्रत्येक वर्षी आनंद लुटू दे, एवढीच आईला प्रार्थना करतो। आई गावदेवी यात्रेनिमित्त सर्व नागरिकांना व महिला मंडळ यांना सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। आई गावदेवी माझ्या सर्व गावकऱ्यांना, महिला मंडळांना सगळ्यांना सुख समृद्धी व शांती दे आणि सगळ्यांना सुखी